नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एके सर तुमचं स्वागत करतो बायो किरण या प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, सध्या आपण नुकतीच प्रारंभ 2.0 ही बॅच आपल्या बायो किरण ॲपवरती स्टार्ट केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्याचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल आपल्या चॅनलवरती. जरी बघितला नसेल तर आत्ताच तुम्ही जाऊन चेक करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ॲपवरती ही बॅच ऑलरेडी चालू झालेली आहे. ज्याचे लाईव्ह लेक्चर जे आहेत तर ते 1 तारखेपासून स्टार्ट होणार आहेत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टार्ट करणार आहे क्लास 11 बायोलॉजी चॅप्टर 1 दॅट इज द लिव्हिंग. पण हा चॅप्टर स्टार्ट करण्याच्या अगोदर मी तुम्हाला माझ्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन सांगतो. माझं नाव आहे एके सर आणि माझं बेसिक क्वालिफिकेशन जे आहे तर ते इथे दाखवलेलं आहे. बघा, माझं BSc बॉटनी मधून कंप्लीट केलेलं आहे मी SPPU पुणे युनिव्हर्सिटी मधून. त्याचबरोबर MSc इन बॉटनी SPPU पुणे युनिव्हर्सिटी मधून कंप्लीट केलेलं आहे. त्याचबरोबर CSR नेट JRF माझं क्वालिफाय झालेलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र सेट एक्झाम जी असिस्टंट प्रोफेसर साठी असते तर ती सुद्धा मी क्वालिफाय केलेली आहे. त्याचबरोबर IIT गेट बायोटेक्नॉलॉजी मधून मी क्वालिफाय केलेली आहे. त्याच्यानंतर PhD एंट्रन्स टेस्ट जी की 3 युनिव्हर्सिटीची SPPU पुणे युनिव्हर्सिटी, मुंबई युनिव्हर्सिटी आणि बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी या 3 युनिव्हर्सिटीच्या मी PhD एंट्रन्स टेस्ट सुद्धा क्वालिफाय केलेल्या आहेत. त्याचबरोबर मी सध्या PhD करतो आहे मेडिकल बॉटनीमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, एक्सपिरियन्स जर म्हणाल तर टीचिंग एक्सपिरियन्स जो आहे तर तो मला मागच्या जवळपास 8 वर्षापासूनचा आहे. त्याचबरोबर रिसर्च एक्सपिरियन्स जर म्हणाल तर मला जवळपास 10 वर्षाचा रिसर्च एक्सपिरियन्स सुद्धा आहे. पब्लिकेशन जर म्हणाल विद्यार्थी मित्रांनो तर जवळपास 30 प्लस रिसर्च पेपर नॅशनल अँड इंटरनॅशनल जर्नल्स मध्ये माझे पब्लिश आहेत. त्याचबरोबर 5 रिसर्च चॅप्टर्स नॅशनल आणि इंटरनॅशनल बुक्स मध्ये माझे पब्लिश आहेत आणि 5 रिसर्च बुक्स किंवा टेक्स्ट बुक्स म्हणून आपण जे वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीचे स्टुडंट फॉलो करतात त्यांच्या करिक्युलम मध्ये तर ते 5 बुक्स माझे पब्लिश आहेत. अवॉर्ड जर म्हणाल विद्यार्थी मित्रांनो तर बेस्ट यंग सायंटिस्ट अवॉर्ड मला मिळाला होता प्लांट सायन्स मध्ये, जो की दुबई मध्ये झालेल्या कॉन्फरन्स मध्ये मला मिळालेला होता. आणि दुसरा आहे बेस्ट रिसर्च स्कॉलर अवॉर्ड जो 2024 मध्ये मला हरियाणा इंडियामध्ये मला मिळालेला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती माझी बेसिक इन्फॉर्मेशन. म्हणजे याच्यावरून तर तुम्हाला कळालेलं असेल की आपल्याला शिकवणारा जो माणूस आहे किंवा जो टीचर आहे तर तो सुद्धा क्वालिफाईड आहे आणि क्वालिफाईड टीचर कडून आपल्याला शिकायचं. चला तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या टॉपिकला. पण त्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट की आपलं बायोकिरण ऍप हे जर तुम्ही अजून इन्स्टॉल केलेलं नसेल तुमच्या मोबाईलमध्ये तर आजच गुगल प्ले स्टोर वरून बायोकिरण हे ऍप इन्स्टॉल करा. बायोकिरण सर्च केल्यानंतर तुम्हाला एक असा ऍप दिसेल. इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला एक असा इंटरफेस दिसेल. यामध्ये तुमचा व्हॉट्सअप नंबर इथे लॉग इन विथ व्हॉट्सअप करू शकता. जर तुमचा मोबाईल व्हॉट्सअपला लिंक नसेल तर तुम्ही इथे यूज अनदर मेथड वरती क्लिक करून तुम्ही इथे रजिस्टर करू शकता. त्यानंतर तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला असं एक इंटरफेस दिसेल ज्याच्यामध्ये खाली बेसला 4 ऑप्शन दिसतील: होम, स्टोर, चॅट, प्रोफाईल. तर त्याच्या स्टोर वरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक असं आपली बॅच दिसेल ज्याच्यामध्ये प्रारंभ 2.0 ही बॅच तुम्हाला दिसेल. प्रारंभ 1.0 ला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि विद्यार्थ्यांचे रिझल्ट पण खूप छान आले. त्यामुळेच आपण एक इंटिग्रेटेड बॅच आता त्याहीपेक्षा जास्त ताकदीने घेऊन आलेलो आहे. ती आहे प्रारंभ 2.0 ही बॅच, ज्याच्यामध्ये तुम्हाला बायोलॉजीचं ऑल सगळ्या 4ही एक्झामसाठी बायोलॉजी जी आहे तर ती सगळी शिकवली जाणार आहे. तर या व्यतिरिक्त काही विद्यार्थी असे पण असतील की ज्यांना प्रारंभ ही बॅच पेड बॅच जॉईन करायची नाहीये, मग त्यांच्यासाठी काय आहे का? हो, त्यांच्यासाठी सुद्धा आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इथे 3 डॉट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला फ्री स्टडी मटेरियल सेक्शन ओपन होणार आहे, ज्यामध्ये सगळ्या नोट्स तुम्हाला फ्री मध्ये अवेलेबल करून दिलेल्या आहेत. त्याचबरोबर बाकी जेवढं काही रिक्वायर्ड असलेलं जे फ्री स्टडी मटेरियल आहे आपलं तर ते सुद्धा तुम्हाला इथे मिळत आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या टॉपिकला सुरुवात करूया. आज आपल्याला बघायचं आहे फर्स्ट चॅप्टर दॅट इज द लिव्हिंग वर्ड, जो की स्टेट बोर्डच्या फर्स्ट 11च्या फर्स्ट चॅप्टर आपल्याला इथे बघायचा आहे. आणि 11चा हा जो फर्स्ट चॅप्टर आहे लिव्हिंग वर्ड, तर यानेच आपण सुरुवात करणार आहे आपल्या या व्हिडिओची. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओच आपण त्यासाठी बनवलेला आहे आणि फक्त हा व्हिडिओच नाही तर इथून पूर्ण एक प्लेलिस्ट आपण तयार करणार आहे ज्याच्यामध्ये पूर्ण बुक्स लाईन टू लाईन डिस्कस करणार आहे. ओके, त्याचबरोबर तुम्हाला जी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पाहिजे तर ती सुद्धा आपल्याला इथे दिली आहे. चला तर सगळ्यात पहिल्यांदा जो चॅप्टरचं नाव आहे आपलं तर ते आहे द लिव्हिंग वर्ड. ओके, चॅप्टर 1 लिव्हिंग वर्ड. आता बघा याच्यामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला. तर सगळ्यात पहिल्यांदा इथे आपल्याला सांगितलंय प्लॅनेट अर्थ इज मेड अप ऑफ बायोटिक अँड अबायोटिक कंपोनेंट.
पहिल्याच वर्ड मध्ये त्यांनी सांगितलं की अर्थ जी बनलेली आहे तर ती बायोटिक आणि अबायोटिक या दोनही कंपोनंट पासून बनलेली आहे. आता अबायोटिक म्हणजे काय? पहिला वर्ड आहे अबायोटिक. अबायोटिक म्हणजे काय? तर नॉन लिव्हिंग फॅक्टर, ज्यांच्यामध्ये जीव नाहीये तर त्यांना म्हणतो आपण अबायोटिक, आणि ज्यांच्यामध्ये जीव आहे त्याला आपण म्हणतो बायोटिक कंपोनंट्स. सो प्लॅनेट अर्थ वरती, आपल्या पृथ्वीवरती खूप सारे अबायोटिक अँड बायोटिक फॅक्टर्स आहेत. द बायोटिक कंपोनंट्स आर ऑब्वियसली द लिव्हिंग बीइंग प्रेझेंट अराउंड अस. आपल्या सभोवताली सगळे जैविक घटक जे आहेत तर ते आपल्या सभोवताली आहेत. द क्वेश्चन इज व्हाय डू वी कॉल देम लिव्हिंग अँड हाऊ डू दे डिफर फ्रॉम नॉन लिव्हिंग. पण त्यांना जिवंत किंवा जैविक घटक का म्हणतो आणि त्यांचं अजैविक घटकांपासून काय वेगळेपण आहे? तर यासाठीच आपल्याला पुढचा टॉपिक दिलाय, दॅट इज द बेसिक प्रिन्सिपल ऑफ लाईफ. आता या बेसिक प्रिन्सिपल आता काय आहे, कशावरून ओळखायचं आपण की ते लिव्हिंग आहे किंवा नॉन लिव्हिंग आहे? तर यासाठी आपल्याला इथे बेसिक प्रिन्सिपल दिलेले आहेत. मग आता हे बेसिक प्रिन्सिपल काय आहे हे थोडक्यात आपण जाणून घेऊ. त्यातला पहिला प्रिन्सिपल दिलाय बघा, द लिव्हिंग बीइंग वन्स प्रोड्यूस ऑर बॉर्न टू सर्वाइव्ह. काय होतात तर एक तर ते प्रोड्यूस होतात किंवा बॉर्न होतात सर्व्हाइव्ह करण्यासाठी, जगण्यासाठी. फॉर सर्व्हायव्हल इट नीड एनर्जी. काय पाहिजे त्यांना जगण्यासाठी? काय पाहिजे? एनर्जी पाहिजे. इट हॅज टू परफॉर्म मेटाबॉलिझम. आणखी काय करायला पाहिजे त्यांनी? मेटाबॉलिझम करायला पाहिजे. आता मेटाबॉलिझम म्हणजे काय? तर मेटाबॉलिझम म्हणजे सेल्युलर रिएक्शन. मग त्या दोन प्रकारच्या रिएक्शन असेल, एक तर असेल कॅटाबॉलिझम, दुसरा असेल अनाबॉलिझम. आता फॉर एक्झाम्पल बघा, खूप सिंपल एक्झाम्पल देतो. फॉर एक्झाम्पल आपण जेवण करतोय आणि पोळी आपण खाल्ली. आता पोळी आपण खाल्ली आहे याचाच अर्थ आपण काय खाल्लंय? स्टार्च खाल्लंय. आता स्टार्च खाल्ल्यानंतर आपण तोंडामध्ये चावतोय, त्याला म्हणजे मॅस्टिकेशन करतोय. हे मॅस्टिकेशन करत असताना आपली सलायवा त्याच्यामध्ये मिक्स होतंय आणि सलायवा तो ग्लायकोसायडिक बॉन्ड ब्रेक करतं आणि त्या स्टार्चचं कन्व्हर्जन ग्लुकोज मध्ये होतं. आता बॉन्डचं ब्रेकडाऊन केलंय ना, म्हणून एनर्जी तयार झाली. जेव्हा बॉन्डचं ब्रेकडाऊन होतं तेव्हा एनर्जी तयार होते आणि त्याच प्रोसेसला आपण म्हणतो कॅटाबॉलिझम. त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण? कॅटाबॉलिझम. पण जेव्हा फॉर एक्झाम्पल बघा, माझ्याकडे 1,000 रुपये सुट्टे आहेत. ओके, 1,000 रुपये सुट्टे आहेत. पण मला ते काय करायचे? स्टोअर करायचे, साचून ठेवायचे. मग मी 1,000 रुपये सुट्टे, एक रुपयाचा ठोकळा जो आहे तर तो स्टोअर करेल का? नाही. त्यापेक्षा मी मार्केटमध्ये जाईल आणि 100 रुपयाची एक नोट घेऊन येईल किंवा 1,000 रुपयाच्या 500-500 रुपयाच्या 2 नोटा घेऊन येईल. म्हणजे जर माझ्याकडे जेवढे पैसे आहेत तर ते जर मी बंद करून ठेवले तर मला काय लागेल? स्पेस कमी लागेल. मग हा स्पेस कमी लागावा म्हणून आपण काय केलं जातं, आपल्या बॉडीमध्ये जेवढी काही एनर्जी आहे तर ती कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर मध्ये ठेवली जाते, म्हणजे एक तर ग्लायकोजनच्या फॉर्म मध्ये किंवा लिपिडच्या फॉर्म मध्ये ठेवली जाते. मग इथे बॉन्ड बनवावे लागतात आणि जिथे बॉन्ड बनवावे लागतात तिथे एनर्जी खर्च करावी लागते. दॅट इज द ऍक्टिव्ह प्रोसेस. जिथे एनर्जी खर्च करावी लागते त्याला आपण ऍक्टिव्ह प्रोसेस म्हणतो आणि त्यालाच म्हटलं जातं अनाबॉलिझम. म्हणजे अनाबॉलिझम म्हणजे काय? तर एनर्जी खर्च करून बॉन्ड बनवायचे, स्ट्रक्चर कॉम्प्लेक्स बनवायचे. आणि कॅटाबॉलिझम म्हणजे काय? तर बॉन्ड ब्रेक करून त्याच्यापासून एनर्जी काढून घ्यायची, एनर्जी दुसऱ्या कुठल्या तरी कामासाठी वापरायची. मग कॅटाबॉलिझम प्लस अनाबॉलिझम एकत्रितपणे म्हटलं जातं मेटाबॉलिझम. ओके, कॅटाबॉलिझम आणि अनाबॉलिझमला एकत्रितपणे काय म्हटलं जातं? दॅट इज द मेटाबॉलिझम. ओके, सो असा लिव्हिंग ऑर्गॅनिझम त्याची बर्थ होते किंवा तो प्रोड्यूस होतो, तो तयार होतो, त्याला एनर्जी पाहिजे असते आणि एनर्जी तो मिळवतो, दॅट इज द मेटाबॉलिझम. क्लिअर आहे? ओके, पुढे जाऊ. पुढचं बेसिक प्रिन्सिपल. फ्रॉम बर्थ ऑनवर्ड ऑर्गेनिझम शोज अ टेंडन्सी ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. सो नेक्स्ट प्रिन्सिपल काय? दॅट इज द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. आता ग्रोथ म्हणजे काय? तर ग्रोथ दॅट मीन्स द इरिव्हर्सिबल चेंज ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये जेव्हा इरिव्हर्सिबल चेंज होतो तर त्याला म्हटलं जातं ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. आता डेव्हलपमेंट मात्र रिव्हर्सिबल असू शकते, मात्र ग्रोथ रिव्हर्सिबल नसते. म्हणजे तुम्ही असं कधी बघितलंय का की एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे आणि त्याची हाईट जी ती 5 फूट झाली आणि त्याला खायला मिळालं नाही, तो परत 4 फुटाचा झाला? तर असं नसतं होत. तर एकदा का हाईट वाढली की ते हाईट तशीच राहते, त्याला म्हणायचं ग्रोथ. सो इरिव्हर्सिबल चेंज ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सो दिस ग्रोथ इज अ वेल orchestrated process. That means well organized process. So you might have observed sand mount, boulders grow, etc. So this growth is not from within and hence these are not living beings.
आता ज्यांच्यामध्ये ग्रोथ, काही असे पण ऑर्गॅनिझम आहे ज्यांच्यामध्ये ग्रोथ होते, जसं की फॉर एक्झाम्पल एखादा माउंट आहे, ओके, जसं की माउंट एव्हरेस्ट, ज्याची दरवर्षी ग्रोथ होते, थोडा वाढतोय तो, पण मग तो लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे का? तर नाही. ओके, म्हणजे काही ऑर्गॅनिझम फक्त ग्रोथ असेल तरी तो लिव्हिंग ऑर्गॅनिझम नाही. ओके, मग आता नेक्स्ट आहे, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आर नॉट अ प्रोसेस विच हॅव अनलिमिटेड टाइम स्पॅन. ग्रोथ आणि डेव्हलपमेंट ही अनलिमिटेड टाइम स्पॅन साठी नाही आहे. At certain point of time, the molecule, organ, system being to lose their effective working and become old. मग हे ग्रोथ जी आहे तर ती लाईफ टाइम साठी नसते, मात्र काही वेळानंतर कुठल्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमची जी ग्रोथ आहे, डेव्हलपमेंट आहे, फंक्शन जे आहे, तर ते थोडस कमी कमी होत जातं. इफेक्टिव्हनेस ऑफ वर्किंग जो आहे तर तो कमी होत जातो, आणि त्याच प्रोसेसला म्हटलं जातं दॅट इज एजिंग. सो एजिंग प्रोसेस ऑफ द बॉडी. पण एजिंग प्रोसेसला आपण असे पण डिफाईन करू शकतो की rate of division of the cell is decreases and rate of the death of the cell increases. सो जेव्हा बॉडीमध्ये असलेल्या सेलचा नंबर कमी होईल, म्हणजे सेलचा डेथ रेट वाढेल आणि सेलचा बर्थ रेट जो आहे तर तो कमी होईल, सो त्याला सुद्धा काय म्हटलं जातं? एजिंग म्हटलं जातं. पुढे काय दिलंय बघा, सो लाईफ हॅज टू कंटिन्यू, hence the organism tries to produce a young ones like one itself. म्हणजे आपल्यासारखेच दुसरे लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार करायचे, त्याच प्रोसेसला आपण काय म्हटलं आता? रिप्रोडक्शन. सो इट इज पॉसिबल थ्रू रिप्रोडक्शन असेक्शुअल और सेक्शुअल. तर रिप्रोडक्शन जे आहे तर ते दोन वेने असू शकतात, एक तर असेक्शुअल असू शकतात किंवा सेक्शुअल असू शकतात. सो दिस मेजर कंटिन्युटी ऑफ रेस. त्याच्यामुळे काय होतं, तर तो लिव्हिंग ऑर्गॅनिझम जो आहे तर तो अर्थवरती कंटिन्यू राहतो. बट याच्यामध्ये सुद्धा काही असे ऑर्गॅनिझम जे स्टराईल आहेत, जसं की फॉर एक्झाम्पल म्यूल्स हा स्टराईल आहे, वर्कर बी ही स्टराईल आहे, आणि बी मध्ये असलेली जी वर्कर फिमेल असते ते स्टराईल असते. हॉर्स आणि म्यूल कोणाला म्हणतो आपण, ज्याला मराठीमध्ये आपण खेचर म्हणतो, म्हणजे हॉर्स आणि डॉंकी यांच्या दोघांचं मेटिंग केल्यानंतर म्यूल तयार होतो. सो एट आर लिव्हिंग. हे जिवंत आहेत का? येस, ते जिवंत आहेत, मात्र ते रिप्रोडक्शन करू शकत नाही, बिकॉज इट्स अ स्टराईल ऑर्गॅनिझम. सो कॅन वी कॉल रिप्रोडक्शन ॲज इन्क्लुसिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लाईफ? नो. प्रत्येकामध्ये रिप्रोडक्शन हे कॅरेक्टर असेलच असं नाही, त्याच्यामध्ये एक ट्रान्सजेंडर सुद्धा आपण टाकू शकतो, ज्याच्यामध्ये तो लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे मात्र तो स्टराईल आहे ह्युमन मध्ये. सो ॲज द बॉडी loses its capacity to perform metabolism, the organism dies. जर मेटाबॉलिझम झालं नाही तर ती बॉडी जी होते तर ती डेथ होते. दॅट मीन्स डज नॉट रिमेन इमॉर्टल, तो जिवंत नाही आहे. सो एनी लिव्हिंग being respond to thermal, chemical or biological change in the surrounding. That means the responsiveness or irritability is unique property of living being. कुठल्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं एक कॅरेक्टर असं आहे की तो थर्मल, केमिकल, बायोलॉजिकल चेंजेस त्याच्यामध्ये होतात अकॉर्डिंग टू द सराउंडिंग. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल बघा, जर तुमचा हात आहे आणि त्या हातावरती गरम पाणी पडलं तर तुमचा हात लगेच मागे येतो, म्हणजे एक रिस्पॉन्स त्याच्या रिलेटेड आहे. किंवा तुम्हाला एखादं हातावरती काही केमिकल्स आणलं किंवा तुमचा हात केमिकल मध्ये गेला तर तुम्हाला स्मेल येतो, किंवा किंवा एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझम तुम्हाला बाईट केलं तर तुम्हाला कळतं. सो तुम्ही त्याच्या रिलेटेड कसं रिस्पॉन्स करता, त्यालाच म्हटलं तर रिस्पॉन्सिव्हनेस. आणि हे रिस्पॉन्सिव्हनेस असण्याचं कॅरेक्टर जे आहे तर हे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं आहे. मग हे जे काही पहिलं आहे बर्थ, नंतर आहे मेटाबॉलिझम, तर आहे ग्रोथ, डेव्हलपमेंट, रिप्रोडक्शन, रिस्पॉन्सिव्हनेस, देन एजिंग, देन डेथ, हे सगळे कॅरेक्टर काय, इट इज द बेसिक प्रिन्सिपल ऑफ लाईफ. लाईफ मध्ये एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये हे बेसिक प्रिन्सिपल हवेत, आणि तरच हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे असं कन्सिडर होतं. आता पुढे आपल्याला काही इन्फॉर्मेशन आणखी दिलेली आहे बघा. काय दिलंय पुढे, सो देअर इज इमेन्स डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आपल्या अर्थ वरती जर बघितलं तर खूप जास्त लिव्हिंग ऑर्गॅनिझमची डायव्हर्सिटी आपल्याला बघायला मिळते. सो सिन्स टाइम immemorial,
व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिझम आर लिव्हिंग टुगेदर ऑन द अर्थ. आपल्या पाठीमागच्या काही वर्षांमध्ये या पृथ्वीवरती खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे डायव्हर्सिटी असलेले लिव्हिंग ऑर्गॅनिझम एकत्र राहतात. सो इन ऑर्डर टू अंडरस्टँड द interrelation between living and non-living as well as between two living beings or groups. Systematic study of these is essential. आणि यांचा जर तुम्हाला एकत्रितपणे अभ्यास करायचा असेल, लिव्हिंग, नॉन लिव्हिंग, त्याचबरोबर दोन वेगवेगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा, दोन वेगवेगळ्या लिव्हिंग ग्रुपचा सिस्टमॅटिकली स्टडी करायचा असेल तर तुम्हाला डेटा असणं गरजेचं आहे. सो दिस डेटा ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर व्हेरियस इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चर. आणि याच डेटाचा वापर करून तुम्ही वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये जसं की ऍग्रिकल्चरल असेल किंवा इंडस्ट्रीज असेल तर त्याच्यामध्ये त्याचा यूज करू शकता. सो इंटेन्सिव्ह लॅबोरेटरी अँड फील्ड स्टडीज इन ऑर्डर टू आयडेंटिफाय. खूप साऱ्या फील्ड स्टडी तुम्ही त्यांना आयडेंटिफाय साठी करता, एक्सप्लोरेशन करता, लॅबोरेटरीमध्ये स्टडी करता अँड क्लासिफाय. सगळ्यात पहिलं बघा काय केलं जातं, सगळ्यात पहिल्यांदा केलं जातं त्याचं आयडेंटिफिकेशन. नंतर काय केलं जातं तर त्याचं केलं जातं क्लासिफिकेशन. द ऑर्गॅनिझम फ्रॉम स्ट्रॉंग बेसिस फॉर मिनिंगफुल यूज ऑफ द कलेक्टेड डेटा. सो सगळ्यात पहिल्यांदा लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं केलं तुम्ही आयडेंटिफिकेशन आणि नंतर केलं त्याचं क्लासिफिकेशन. सो इफ वी नीड टू स्टडी दिस डायव्हर्सिटी सर्टन एड कॉल्ड ॲज अ टॅक्झॉनॉमिकल एड. आणि याच एडला ज्याचा यूज करता तुम्ही आयडेंटिफिकेशन साठी, क्लासिफिकेशन साठी, सो त्या सर्टन कॅटेगरी ऑफ एड्सला म्हटलं जातं दॅट इज द टॅक्झॉनॉमिकल एड. एड म्हणजे साहित्य, टॅक्झॉनॉमिकल म्हणजे वर्गीकरण शास्त्र, याचे एड तुम्ही वापरता. सो दिस इन्क्लूड हर्बॅरियम. कुठले कुठले एड्स वापरता हा जनरली हा टॉपिक जो आहे तर तो एनसीआरटी मध्ये डिलीट झालेला पार्ट आहे, याच्यावरती नीटला क्वेश्चन विचारला जाऊ शकत नाही, हे पण लक्षात ठेवा. हर्बॅरिया, बॉटॅनिकल गार्डन्स, म्युझियम, बायोडायव्हर्सिटी पार्क, झुलॉजिकल पार्क आणि किड्स, हे जे पार्ट आहे तर याच्याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन इथे बघायची आहे. सो बघा पुढे दिलेला आहे हर्बॅरियम. सगळ्यात पहिल्यांदा दिलेला आहे हर्बॅरियम. आता हर्बॅरियम काय, तर हर्बॅरियम हा वर्ड जो आहे तर तो सगळ्यात पहिल्यांदा दिला होता पिटॉन डी टर्नफोर्ड यांनी दिलेला होता त्यांच्या एका बुकमध्ये. त्या बुकचं नाव होतं एलिमेंट्स. या एलिमेंट्स या बुकमध्ये यांनी हे वर्ड हर्बॅरिया हा वर्ड किंवा हर्बॅरियम हा वर्ड दिला होता पहिल्यांदा. द आर्ट ऑफ हर्बॅरियम वॉज इनिशिएटेड बाय अन इटालियन टॅक्झॉनॉमिस्ट लुका घायनी. या लुका घायनी यांनी पहिल्यांदा हर्बॅरियम बनवलं होतं. सो हर्बेरिया आर इफेक्टिव्ह टूल इन टॅक्झॉनॉमिक स्टडीज. जेणेकरून आपण जंगलामध्ये सापडलेलं एखादं प्लांट आपल्याकडे स्टोअर फॉर्मॅटमध्ये ठेवू शकतो. द हर्बॅरियम इज इसेन्शियली अ ड्राईड प्लांट स्पेसिमेन that is praised, treated variously, and then mounted on the standard size sheet in order to preserve it. आणि आपण काय करतो या हर्बॅरियम शीट वरती त्याला काय करतो चिटकवतो, अगोदर त्याला प्रेस करतो, त्यातलं वॉटर कंटेंट सगळं काढलं जातं जेणेकरून ते ड्राय होईल आणि ड्राय केल्यानंतर त्याला पेस्ट केलं जातं हर्बॅरियम शीट वरती. सो डेट त्याच्यावरती काय काय लिहिलं जातं बघा, हे खूप महत्वाचं आहे, ते क्वेश्चन विचारला जाऊ शकतो तुम्हाला. त्याच्यावरती असते डेट, प्लेस ऑफ कलेक्शन अलॉंग विथ डिटेल क्लासिफिकेशन, देन हायलाइटिंग विथ इट्स इकॉलॉजिकल पिक्युलॅरिटीज, त्याचबरोबर कॅरेक्टर ऑफ द प्लांट, त्या प्लांटचे कॅरेक्टर, अँड ऑल्सो रेकॉर्डेड सेम शीट, त्याच शीट वरती लिहिलेलं असतं. सो लोकल नेम, नेम ऑफ द कलेक्टर, ज्याने ते कलेक्शन केलं तर त्याचं नाव सुद्धा लिहिलेलं असतं. त्याचबरोबर ही सगळी इन्फॉर्मेशन टाकली जाते राईट हँड साइडच्या कॉर्नरवरती. बघा हे हर्बॅरियमचा इथे फोटो दिलेला आहे आणि या हर्बॅरियम वरती बघा इथे सगळं एक साईडला कॉर्नर दिलेला आहे, त्या कॉर्नर वरती ही सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्याच्यावरती बघा ज्यांनी कलेक्ट केलं तर त्यांचं नाव पण आहे, तुळजाराम चतुरचंद कॉलेज. हे बघा इथे सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे, म्हणजे आपण जर केलं तर आपलं सुद्धा तिथे लोगो येऊ शकतो. फक्त ही इन्फॉर्मेशन जी आहे तर ही इन्फॉर्मेशन आपण तिथे केलेली पाहिजे. ओके, दिस नोन ॲज अ हर्बॅरियम. आणि या हर्बॅरियमचा यूज करून आपण खूप सारे प्लांट जे आहेत तर त्याचं आयडेंटिफिकेशन करतो. आता हर्बॅरियम जे आहे तर त्याचा खूप सारा डेटा स्टोअर पण असतो. म्हणजे बघा इन 1543
1543 first botanical garden of the world was established by an Italian professor लुका घायने. सगळ्यात पहिल्यांदा जे बॉटनिकल गार्डन बनवलं होतं तर ते बनवलं होतं लुका घायने यांनी. कुठं बनवलं होतं तर पिसा शहरात बनवलं होतं इटलीमध्ये. सो बॉटनिकल गार्डन ऍट क्यूचं जे बॉटनिकल गार्डन आहे जे इंग्लंडमध्ये आहे तर ते जगातलं सगळ्यात मोठं बॉटनिकल गार्डन आहे आणि तिथे लार्जेस्ट कलेक्शन ऑफ मोर दॅन 30,000 स्पेसिमन. तिथे जवळपास 30,000 प्लांटचे स्पेसिस प्रिझर्व आहेत आणि जवळपास 7 मिलियन हर्बॅरिया तिथे बनवलेले आहेत. ओके, काय तर 30 मिलियन हर्बेरिया, सॉरी 7 मिलियन हर्बेरिया अँड 30,000 स्पेसिमन या न्यूच्या बॉटनिकल गार्डन मध्ये आहे. ओके, हे लुका घायनीचा फोटो इथे आपल्याला दिलेला आहे. त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे बघा सेकंड टॅक्झॉनॉमिकल एड दॅट इज द बॉटनिकल गार्डन. ओके, बॉटनिकल गार्डन. आता हे बॉटनिकल गार्डन काय आहे? सो बॉटनिकल गार्डन आर द प्लेस वेअर लिव्हिंग प्लांट्स ऑफ डिफरंट व्हरायटीज कलेक्टेड फ्रॉम डिफरंट पार्ट ऑफ द वर्ल्ड आर ग्रोन इन अ सायंटिफिक अँड सिस्टमॅटिक वे इन अ इन व्ह्यू मॅनर. आता इन व्ह्यूचा मिनिंग होतो नॅचरल. इन व्ह्यूचा मिनिंग काय होतो? नॅचरल. आता काय केलं जातं बघा तर जे बॉटनिकल गार्डन आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा प्लांट असं आहे की जे दूरवरच्या फॉर एक्झाम्पल तुम्ही महाराष्ट्रामध्ये शिकताय आणि एखादा प्लांट तुमच्या सिलेबसमध्ये आहे जे की सिक्कीम मध्ये येत आहे. मग तुम्ही प्रत्येक वेळेस तर स्टुडंटला घेऊन सिक्कीम मध्ये जाऊ शकत नाही. मग त्यापेक्षा काय करा, एकदा तिथे जा, त्या सिक्कीम मध्ये त्या प्लांटचं एखादं छोटंसं रोपटं घेऊन या आणि तुमच्या कॉलेजच्या बॉटनिकल गार्डन मध्ये लावा. जेणेकरून नेक्स्ट जेव्हा तुम्हाला ते बघायचंय किंवा स्टुडंटला ते शिकवायचंय तर तुम्ही ते प्लांट त्या ठिकाणी जाऊन तुम्ही दाखवू शकता. सो मग ते प्लांट तुम्ही नॅचरल हॅबिटॅट मध्येच वाढवले, फक्त त्याच्या नॅचरल हॅबिटॅट मधून काढलंय आणि तुम्ही तुमच्या इथे लावलंय. ओके, मग जर असं कन्झर्वेशन असेल त्याला म्हणलं एक्सिटू कन्झर्वेशन. एक्स एक्स म्हणजे बाहेर. ओके, इन सिटू म्हणजे आहे त्या नॅचरल हॅबिटॅट मध्ये, मात्र तुम्ही त्याला तिथून काढून तुमच्या नॅचरल हॅबिटॅट मध्येच लावले, मात्र त्याचं जे हॅबिटॅट होतं ते चेंज झालंय. मग नॅचरल हॅबिटॅट मध्ये जर लावलं तर त्याला म्हटलं तर इन विवो कंडिशन. आणि हेच जर तुम्ही लॅबोरेटरी मध्ये जर काही करत असाल, टिश्यू कल्चर केलं असेल त्याचं किंवा त्याचं जर तुम्ही वॉटर कंटेंट मध्ये वाढवलं असेल किंवा लिक्विड न्यूट्रिएंट मध्ये वाढवलेलं असेल ज्याला आपण हायड्रोपोनिक्स म्हणतो, तर त्याच्यामध्ये जर ग्रो केलेलं असेल तर त्याला म्हटलं जातं इन विट्रो. इन विट्रो म्हणजे आर्टिफिशियल कंडिशन, इन व्ह्यू मीन्स नॅचरल कंडिशन. ओके, आणि हे सगळे प्लांट तुम्ही सायंटिफिकली ग्रो करता. आता बघा इथे एक आपल्याला फोटो दिलेला आहे, एक ग्रेट बनियन ट्रीचा फोटो दिलेला आहे जे की आपल्या इंडियन बॉटनिकल गार्डन कोलकाता मधला आहे. आता हे ग्रेट बनियन ट्री जे आहे तर हे ग्रेट बनियन ट्री जवळपास 250 इयर्स जुना आहे. फिकल बेंगालेन्सिस म्हणजे आपलं वडाचं झाड. आणि हे जवळपास 1.5 हेक्टर एवढं मोठं आहे. त्याचा कॅनोपी एरिया जो आहे तर तो आहे 1.5 हेक्टर्स. ओके, आणि याचं जिनियस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्याचं नोंद झालेली. ओके, 2003 मध्येच, सॉरी 2005 मध्ये. सो पुढे आपल्याला दिलेलं आहे बघा, इथे थोडीशी इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजी आहे, कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी. आता बायोडायव्हर्सिटीचं कन्झर्वेशन कसं करायचं, सो म्हणजे त्याचे संवर्धन कसं करायचं. सो बायोडायव्हर्सिटी इज अ डिग्री of variation of life form in an ecosystem. Biodiversity, bio means living, diversity means variation. So living organism मध्ये असलेलं जे व्हॅरिएशन आहे तर त्याचं स्टडी कसा करायचं. सो बायोडायव्हर्सिटी इज इसेन्शियल टू मेंटेन इकॉलॉजिकल स्टॅबिलिटी. बायोडायव्हर्सिटी कशासाठी आहे तर आपल्या पृथ्वीचा बॅलन्स ठेवण्यासाठी, आपल्या पृथ्वीवरती सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला जगण्याची इक्वॅलिटी आहे आणि त्यासाठी त्याची स्टॅबिलिटी ठेवण्यासाठी, इकॉलॉजिकल बॅलन्स ठेवण्यासाठी ही डायव्हर्सिटी खूप गरजेची आहे. सो द एक्सटेंट ऑफ कॉम्प्लेक्सिटी अँड डेन्सिटी ऑफ बायोडायव्हर्सिटी कॅन बी रिगार्डेड ॲज अ मेजर ऑफ हेल्थ ऑफ एन इकोसिस्टम. सो पॉप्युलेशन explosion and over exploitation of resources have resulted in the loss of biodiversity at the alarming rate. बघा काय तर का बायोडायव्हर्सिटी लॉस होते तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पॉप्युलेशन एक्सप्लोजन, वाढत चालणारी लोकसंख्या. त्याच्यानंतर
ओव्हर एक्सप्लॉटेशन म्हणजे गरजेपेक्षा जास्त आपण रिसोर्सेसचा वापर करतोय आणि त्या दोन कारणामुळे बायोडायव्हर्सिटी जी आहे तर ती लॉस होत चाललेली आहे. अलार्मिंग रेट म्हणजे खूप जास्त गरजेने, खूप जास्त रेटने. सो कन्झर्वेशन इन्व्हॉल्व अटेम्प्टिंग टू स्लो डाऊन. आपण कन्झर्वेशन मध्ये काय करू शकतो तर त्या रेटला स्लो करू शकतो किंवा स्टॉप करू शकतो, इव्हन रिव्हर्स करू शकतो, म्हणजे जेणेकरून त्यांचे ऑर्गॅनिझमचे नंबर वाढतील. सो दिस इज नोन इन सिटू कन्झर्वेशन. आता बघा इथे दोन प्रकारचे कन्झर्वेशन आहे. एक आहे इन सिटू कन्झर्वेशन आणि दुसरं आहे एक्स सिटू कन्झर्वेशन. आता इन सिटू म्हणजे काय तर बघा, फॉर एक्झाम्पल खूप सिंपल शिकवतो सांगतो. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एक असा एरिया आहे ज्याच्यामध्ये एक टायगर आहे. ओके, आणि मला या टायगरला प्रोटेक्ट करायचं. तर मी काय केलं, तर टायगरला प्रोटेक्ट करण्यासाठी या पूर्ण फॉरेस्टलाच प्रोटेक्ट केलं. ओके, फॉरेस्ट प्रोटेक्ट झाला म्हणजे ऑटोमॅटिकली काय होईल, तर तो टायगर पण प्रोटेक्ट होईल. मग असं जर कन्झर्वेशन जर असेल जसं की आपला ताडोबा अभयारण्यामध्ये आपण केलाय, तर याला म्हटलं जातं इन सिटू कन्झर्वेशन. इन सिटू म्हणजे आहे त्याच एरियामध्ये. पण सपोज मी या टायगरला इथून घेतलं आणि माझ्याकडे एक झू होता, त्या झू मध्ये त्याला स्टोअर केलं आणि त्या झू मध्ये त्याला प्रोटेक्ट केलं, त्याला तिथे कन्झर्व केलं, त्याचा नंबर वाढवला. पण आता त्याचा नॅचरल हॅबिटॅट तिथे ठेवलाय का? नाही, नॅचरल हॅबिटॅट मधून त्याला बाहेर काढलं. मग अशा टाईपच्या कन्झर्वेशनला म्हटलं जातं एक सिटू कन्झर्वेशन. ओके, याला काय म्हटलं जातं, एक्स सिटू कन्झर्वेशन. सो इन सिटू अँड एक्स सिटू कन्झर्वेशन बद्दल तुम्हाला माहिती पाहिजे. Why does the loss of biodiversity matter? So for many people, it is a simple moral or ethical issues. We share our planet with a huge range of other organisms and we have no right to harm them. आपण आपल्या बरोबरच आपली ही पृथ्वी फक्त आपली एकट्याची नाहीये तर बाकीच्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमची पण आहे आणि आपण त्यांना त्रास देणं हे आपल्याला शोभत नाही. आपल्याला कुठलाही हक्क नाही. सो बायोडायव्हर्सिटी हेल्प टू मेंटेन स्टॅबिलिटी इन एन इकोसिस्टम. So loss of one variety of organism can affect the entire ecosystem. एक व्हरायटी जरी लॉस झाली तर त्याचा इम्पॅक्ट मात्र सगळ्या इकोसिस्टीमला होतो. ते कायम लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे दॅट इज द म्युझियम. सो म्युझियम आर द रिपॉझिटरीज वेअर ए कलेक्शन ऑफ प्रिझर्व प्लांट अँड अॅनिमल स्पेसीज आर केप्ट. म्युझियम काय तर एक असं एक रूम आहे किंवा एखादा असं एक कलेक्शन आहे की जिथे लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझमची बॉडीची आहे म्हणजे प्लांट असेल अॅनिमल असेल तर त्या स्पेसिमन तिथे स्टोअर करून ठेवलेले. मग प्लांट आणि अॅनिमल स्पेसिमन जर आपल्याला प्रिझर्व करायचे असेल तर आपण फॉर्मेलिन वापरतो. फॉर्मेलिन काय तर 10 to 40% ऑफ फॉर्मलडिहाइड, त्याला आपण फॉर्मेलिन म्हणतो. ओके, 10 to 40% फॉर्मलडिहाइड. आणि याच्यामध्ये आपण काय करतो, एका ट्रान्सपरंट जारमध्ये हे केमिकल टाकतो आणि त्या जारमध्ये ती बॉडी जी आहे तर ती प्रोटेक्ट करून ठेवतो. सो लार्जर एनिमल्स लाईक बर्ड्स अँड मॅमल्स आर युजली सफर्ड अँड प्रिझर्व. स्टफ करून ठेवतो आपण त्याच्यामध्ये किंवा प्रिझर्व करून ठेवतो. सो दिस सायन्स इज नोन ॲज अ टॅक्झिडर्मी आणि हे प्रिझर्व करण्याच्या टेक्निकला म्हटलं जातं टॅक्झिडर्मी. सो स्पेसिमन्स इन ड्राईड फॉर्म आर ऑल्सो एक्झिबिटेड इन म्युझियम. एखादा जर ड्राय झालेला ऑर्गॅनिझम असेल किंवा एखादा स्पेसिमन असेल तर तो सुद्धा आपण तिथे स्टोअर करून ठेवतो. सो वी कॅन इव्हन फाइंड सिस्टमॅटिक कलेक्शन ऑफ शेल स्केलेटन ऑफ अॅनिमल्स इनसेक्ट बॉक्सेस एक्सेट्रा इन म्युझियम. याच्या बरोबरच आपण काय काय ठेवतो, काही अॅनिमलचे शेल असेल म्हणजे त्याचे कवच असेल किंवा स्केलेटन असेल त्याचा सांगडा असेल किंवा इन्सेक्टचे बॉक्सेस असेल तर ते सुद्धा आपण इथे स्टोअर करून ठेवतो. सो दस बायोलॉजिकल म्युझियम इन एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आर रेफरन्स हब ऑफ बायोडायव्हर्सिटी स्टडी. आणि प्रत्येक एज्युकेशनल सिस्टीम मध्ये असे खूप सारे स्पेसिमन आपण स्टोअर करत असतो. इव्हन तुम्ही जिथे कुठे प्रॅक्टिकल बायोलॉजीच्या प्रॅक्टिकल लॅब्स मध्ये जेथे जेथे जात असेल तर तुम्हाला तिथे बॉटलमध्ये असे काही स्पेसिमन बघायला मिळत असतील. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे दॅट इज द झुलॉजिकल पार्क. ठीक आहे, झुलॉजिकल पार्क. आता झुलॉजिकल पार्क किंवा बॉटनिकल गार्डन हे सगळे कशाचे एक्झाम्पल आहे तर हे दोन्ही पण एक्झाम्पल जे आहे तर ते आहे एक्सिटू कन्झर्वेशनचे एक्झाम्पल. बघा, झुलॉजिकल पार्क इज जनरली नोन ॲज अ झू.
म्हणजे प्राणी संग्रहालय इज अ प्लेस ऑफ इंटरेस्ट फॉर कॉमन मॅन. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम, प्रत्येक मॅनला, कॉमन मॅनला इथे जाण्याची एक इच्छा असते, त्याच्यामुळे सुट्टीच्या वेळेस तो तिथे जात असतो. लहान मुला तर खूप आवडतं. सो इन अ झू wild animals are kept in captivity. They are protected and care is taken to provide condition similar to their natural habitat. जसं त्याच्या नेचरमध्ये त्याला हॅबिटॅट दिलंय तर त्या पद्धतीने आर्टिफिशियली देण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे त्यांचं केलं जातं एक सिटू कन्झर्वेशन. एक सिटू म्हणजे आहे त्या कंडिशन पासून त्यांना बाहेर आणणे. सो इन अ झू अ नॅचरलिस्ट कॅन स्टडी फूड हॅबिट अँड बिहेवियर ऑफ अॅनिमल्स. आणि या ठिकाणी नॅचरलिस्ट जे असतात तर ते काय करतात, तर त्या ऑर्गॅनिझमची, त्या अॅनिमलची काय करतात, तर फूड हॅबिट कसं, ते खातं कसं, त्याला काय काय आवडतं, तर त्याचा स्टडी करते, किंवा त्या अॅनिमलचं बिहेवियर स्टडी करतं, त्याचं वागणं कसं आहे. अजून काय काय आहे का, काही टॅक्झॉनॉमिकल एड्स आहे. फ्लोरा आहे. फ्लोरा म्हणजे काय, तर फ्लोरा एक असं बुक आहे ज्यामध्ये प्लांट स्पेसिसचा, एखाद्या पर्टिक्युलर एरियामध्ये जेवढ्या काही प्लांट स्पेसिस आहे तर त्या प्लांट स्पेसिसचा डिटेलमध्ये स्टडी असतो. मग त्याचं नाव असतं, त्याचं टॅक्झॉनॉमी असते, त्याचं क्लासिफिकेशन असतं, त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स असतं, आणि त्याचं लोकेशन सुद्धा असतं. आणि या सगळ्याचा स्टडी, याचं एक कॉमन बुक त्याला आपण म्हणतो फ्लोरा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मॅन्युअल्स. आता मॅन्युअल्स म्हणजे काय, तर जनरली इथे प्रत्येक एक लिस्ट असते त्या पर्टिक्युलर एरियामध्ये असलेले जेवढे काही प्लांट स्पेसिस आहेत किंवा अॅनिमल स्पेसिस आहेत तर त्याची लिस्ट असते, त्याला म्हटलं तर मॅन्युअल्स. त्याच्यानंतर त्या मॅन्युअल्स मध्ये त्याच्या नावाबरोबरच त्याच्या कॅरेक्टर बद्दल सुद्धा इन्फॉर्मेशन दिलेली असते. त्याच्यानंतर मोनोग्राफ. मोनो म्हणजे सिंगल, ग्राफ म्हणजे फोटोग्राफ. एका सिंगल स्पेसिसचा किंवा एका सिंगल जीनसचे खूप सारे फोटोग्राफ ज्या बुकमध्ये असतात तर त्याला म्हटलं तर मोनोग्राफ. आणि लास्ट आहे कॅटलॉग. कॅटलॉग म्हणजे फक्त नाव. इथे बाकी काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन असेल ना, त्याचे कॅरेक्टर असेल ना, त्याचे लोकेशन असेल, फक्त नावं असतील त्याचं बुक. ओके. सो आर सम अदर टूल्स ऑफ मेंटेनिंग बायोडायव्हर्सिटी रेकॉर्ड. So flora is the plant life occurring in a particular area on time. Monograph describe any one selected biological group, whereas manual provide information key about identification and species found in a particular area. तर हे मी तुम्हाला आता सांगितलं, तर त्या रिलेटेड हे बुक्स जे आहेत तर ते इथे आहेत. बघा इथे एक झुलॉजिकल पार्कची फोटो आपल्याला दिलेला आहे, जो इंदोरचा झू आहे. पुढे आपल्याला दिलेला आहे बायोडायव्हर्सिटी पार्क. आता बायोडायव्हर्सिटी पार्क म्हणजे काय, त्याच्या नावातच आहे का आहे असलेली बायोडायव्हर्सिटी जी आहे तर त्याला काय करायचं, कन्झर्व करायचं. सो इट इज अ इकॉलॉजिकल असेंब्लेज ऑफ स्पेसिस दॅट फॉर्म सेल्फ सस्टेनिंग कम्युनिटीज. म्हणजे स्वतःच स्वतः तिथे सस्टेन करू शकतात. कुठे करायचं हे, तर डिग्रेडेड किंवा बॅरेन लँडस्केप, जिथे मोकळी जागा आहे किंवा जी पडीक जमीन आहे तर त्या ठिकाणी. याचं एक एक्झाम्पल आहे. हे एक्झाम्पल लक्षात ठेवा. लेट उत्तमराव पाटील बायोडायव्हर्सिटी पार्क, घुरेघर, महाबळेश्वर. महाबळेश्वर इथं घुरेघर गावामध्ये लेट उत्तमराव पाटील बायोडायव्हर्सिटी पार्क तयार केलेला आहे. सो दिस पार्क इज द बेस्ट मॉडेल फॉर कन्झर्वेशन ऑफ नॅचरल हेरिटेज इन अर्बन लँडस्केप. गावाकडे असलेले जे काही जागा आहे तर तिचा यूज करून नॅचरल हॅबिटॅटला कसं, नॅचरल हेरिटेज कसं करायचं, तर त्याचं एक बेस्ट एक्झाम्पल आहे हे. So systematic classification of living organism is helpful in understanding the interrelation in order to understand interrelation between organism and maintaining harmony on planet Earth. So the study of biodiversity is must. So systematic classification लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं खूप महत्वाचं आहे, जेणेकरून आपल्याला इंटररिलेशन कळतं, दोन वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये असलेलं इंटररिलेशन कळतं, त्याचबरोबर त्याचं इको इकॉलॉजी सोबत किंवा इन्व्हायरमेंट सोबत असलेले रिलेशन किंवा त्याचं जे नेचर आहे तर ते सुद्धा कळतं, आणि त्यामुळे बायोडायव्हर्सिटी स्टडी करणं खूप गरजेचं आहे. पुढे आपल्याला एका सायंटिस्टचं इंट्रोडक्शन दिलेलं आहे बघा आपल्याला. ते आहेत डॉक्टर SP आगरकर. हे महाराष्ट्राचे खूप ग्रेट सायंटिस्ट म्हटलं तरी चालेल. सो वन ऑफ द लिडिंग बॉटनिस्ट ऑफ इंडिया. इंडियाचे एक लिडिंग बॉटनिस्ट होते डॉक्टर SP आगरकर. यांच्या नावाने आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट पुण्यामध्ये आजही काम करते. सो यांचा जन्म जो झाला होता तर तो नोव्हेंबर 1884 मध्ये झालेला होता, मालवण मध्ये, महाराष्ट्राच्या. सो ही एक्सप्लोर्ड बायोडायव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न घाट. आपली पश्चिम घाट जो आहे तर त्या पश्चिम घाटामधली बायोडायव्हर्सिटी यांनी एक्सप्लोर केली होती. सो ही कम अक्रॉस अ स्पेसिस ऑफ फ्रेश वॉटर जेलीफिश. त्यांनी कुठल्या कुठल्या स्पेसिस डिस्कवर केल्या बघा.
सो फ्रेश वॉटर जेलीफिश विच वॉज अंटिल दे ओनली नोन इज फाउंड इन आफ्रिका. जे आफ्रिकामध्ये सापडत होतं ते यांनी इंडियामध्ये शोधलं. सो दीज फाइंडिंग वेअर पब्लिश इन सायंटिफिक जर्नल नेचर. आणि हे जे फाइंडिंग आहे तर त्या नेचर या जर्नलमध्ये, नेचर हे जगातलं टॉपमोस्ट हे रिसर्च जर्नल आहे आणि या जर्नलमध्ये यांचे रिसर्च आर्टिकल पब्लिश झालं होतं 1912 मध्ये. सो डॉक्टर आनंदले जे डॉक्टर होते, द सुप्रिटेंडेंट ऑफ इंडियन म्युझियम इन कोलकाता, इंडियन म्युझियम कोलकाताचे ते सुप्रिटेंडेंट होते, helped Dr. Agarkar in his further endeavors to collect, preserve, and conduct microscopic examination of animal and plant specimen. So यांनी डॉक्टर आनंदलेनी खूप जास्त डॉक्टर आगरकरला खूप जास्त मदत केली होती त्यांच्या कलेक्शनसाठी, त्यांच्या प्रिझर्व त्या अॅनिमल जे कंडक्ट केलेलं, अॅनिमल जे त्यांनी प्रोटेक्ट केलेले होते किंवा अॅनिमल जे त्यांनी कलेक्ट केलेले होते तर त्याचं प्रोटेक्शन करण्यासाठी, प्रिझर्वेशन करण्यासाठी त्यांनी खूप मदत केली. मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन करण्यासाठी सुद्धा खूप जास्त हेल्प केली. आणि द इन्स्टिट्यूट ARI, दॅट मीन्स द आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट पुणे, हॅज बीन नेम आफ्टर हिम. आणि त्यांच्यानंतर आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूटला त्यांचं नाव दिलं गेलं. अजून एक टॅक्झॉनॉमिकल टूल्स आहे, दॅट इज द की. आता की काय, तर की एक असा टॅक्झॉनॉमिकल टूल आहे की ज्याच्यामध्ये कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर असेल. कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर म्हणजे काय बघा, अपोजिट कॅरेक्टर. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला एखादा प्लांट शोधायचा तर मी काय करेल, क्लोरोफिलस, नॉन क्लोरोफिल्स. अगोदर तर म्हणे लिव्हिंग, नॉन लिव्हिंग आहे. मग लिव्हिंग आहे तर मग ऑटोट्रॉपिक, हेटरोट्रॉपिक. का ऑटोट्रॉपिक आहे? ऑटोट्रॉपिक काय, क्लोरोफिलस, नॉन क्लोरोफिलस. का क्लोरोफिलस. मग असे जे कॅरेक्टर असेल चूज करत जाऊ एका चार्ट नुसार, तर त्याला म्हणायचं की. सो वन ऑफ द कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर गेट एक्सेप्ट और वन रिजेक्ट. एक ऍक्सेप्ट करायचं, दुसरं रिजेक्ट करायचं, जेणेकरून असं करत 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 तुम्हाला काय मिळेल तर त्या स्पेसिसचा पूर्ण टॅक्झॉनॉमिकल डेटा तुम्हाला मिळेल. सो त्याला म्हणायचं, प्रत्येक कीला म्हणायचं लीड. काय म्हणायचं, लीड. आणि अशी लीड तुम्ही घेत गेला की तुम्हाला पूर्ण स्पेसिसचं आयडेंटिफिकेशन होऊन जाईल. सो नॉर्मली कीज आर अनालिटिकल इन नेचर. अनालिटिकल नेचरसाठी असतं, अनालिसिस साठी असतं. सो लेट अस स्टडी अबाउट क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन नेक्स्ट चॅप्टर. आणि पुढच्या चॅप्टर मध्ये आपल्याला टॅक्झॉनॉमी बद्दल डिस्कस करायचंय, क्लासिफिकेशन बद्दल स्टडी करायचं. डू यू नो सेक्शन मध्ये आपल्याला इथे एक दिलेलं आहे बघा, वेन प्लांट्स फ्रॉम एनी फॉरेस्ट लोकॅलिटी आर कन्झर्ड ऑन द नेम होली प्लेस, इट इज कॉल्ड एज अ सॅक्रेड फूड. आपल्याकडे त्याला देवराई म्हटलं, म्हणजे देवाच्या नावाने वसवलेलं जंगल, त्याला म्हटलं तर देवराई. ओके. सो दीज आर ऑल्सो कन्सिडर्ड ऍज अ सॅक्रेड नॅचरल साईट बाय IUCN. आणि यालाच नॅचरल साईट, सॅक्रेड नॅचरल साईट्स म्हणजे देवराई संबोधलं जातं IUCN नी. आता IUCN काय, सो इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर अँड नॅचरल रिसोर्सेस. हे IUCN ही संस्था आहे आणि ही संस्था एक डेटा कलेक्ट करतं. पुढच्या चॅप्टर मध्ये मी काही सांगेल तुम्हाला, 12th ला गेल्यानंतर तुम्हाला आहे. तर हे एक डेटा मेंटेन करतं, त्याला म्हटलं तर रेड डेटा बुक. आणि हे रेड डेटा बुक जे आहे तर ते हे मेंटेन करतं IUCN, इज द इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर अँड नॅचरल रिसोर्सेस. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे हा चॅप्टर जो आहे तर तो आपण कम्प्लीट केलेला आहे. या चॅप्टर बद्दल तुम्हाला काहीही क्वेश्चन असेल, काहीही डाऊट असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा, किंवा खाली माझा नंबर फ्लोट होतोय तर तुम्ही डायरेक्टली मला कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपला मेसेज करू शकता तुमचे काही डाऊट, मी तुम्हाला नक्की हेल्प करेल. विद्यार्थी मित्रांनो, याच्या नोट्स आपल्या ऍपमध्ये मी डिटेलमध्ये दिलेल्या आहेत. तुम्ही बॅच जॉईन नाही केली तरी सुद्धा फ्री स्टडी मटेरियल्स मध्ये या चॅप्टरच्या नोट्स तुम्हाला फ्रीली अवेलेबल आहेत. त्याच्यामुळे भेटूया नेक्स्ट लेक्चरला, नेक्स्ट टॉपिक घेऊन पुढच्या चॅप्टर सोबत. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत बाय बाय, हॅपी लर्निंग, टेक केअर.